स्वराज्य होऊया मर्दानुर देशासाठी जगायचं र दुर्गा माता काली माता एक काली माता लक्ष्मी माता एक आई भवानी प्रसन्न होऊन देई साक्षात्कार जागे ते गुरु गोविंद प्यारे जागे ते गुरु गोविंद प्यारे सत श्री अकाल के नगे ते नारे सत श्री अकाल के लगे दिन जो बोले सोनिया सत श्री अकाल। हिंदूंना डोळे आहेत पण हिंदूंना दृष्टी नाहीये. हिंदूंना हात आहेत पण ते स्वतःच्या भावाचे गळे कापण्यासाठीच आपण वापरतो. ते शत्रूची मान खुंटण्यासाठी तोडण्यासाठी आपण वापरत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर का धर्माची देशाची देवाची सेवा नाही केली ना तर पुढचा काळ खूप भयानक असणार आहे. तुम्ही लव जिहाद सारखे विषय बघताय बरोबर ना, लँड जिहाद सारखे विषय बघताय, हे त्याचंच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हिंदू हा ना विसरवळा असतो. गोंधळाला ताशा वाजवा संबळाला जय भवानी जय शिव. नमस्कार मित्र, मी पार्थवाले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र आज पण श्री दुर्गामाता दौड आणि आज दोन ठिकाणी आहेत, एक आंब्याला ना एक भालला. तर अर्धे आपलं भाऊ गेलं आंब्याला, अर्धं झालं खरटला. तर आपण कुठे चाललो तो करण दादा डिसाईड होईल. कसा माणूस विषय गंभीरवाला आहे ना. हे कुठे जा ते भालला, मग आपण बघू कसा काय विषय फिक्स झालेला आहे. आपली दौड असणार आहे भाई आंबेगावान, कारण आंबेगावात जरा भाऊ तिकडे कमी संख्येने गेल्यान, मग आपण जाऊ तिथं कमी, तिथं आम्ही डायरेक्ट. विषय टॉपचा आहे. चला मग मित्र ब्लॉग लास्ट परत बघा. आणि आज आंबेगावात अनिकेत भाऊ गेल्या वर्षी होते, या वर्षी त्यांना विभाग वेगळा दिला होता बहुतेक. तर अनिकेत भाऊ कोण आहेत 100% तुम्हाला दाखवतो. चला मग ब्लॉग लास्ट परत बघत राहा. आणि मित्र अशा प्रकारे आता आलो आपण आंबेगावात राधाकृष्ण मंदिराच्या इथे, आणि सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि आपली शस्त्र इथं पूजनासाठी ठेवल्यात. आणि त्याच्यानंतर आपल्या दौडीला सुरुवात होणार आहे. आणि या दौडमध्ये जरा विषय टॉपचा आहे, डायरेक्ट पाकिस्तानचा झेंडा बनवले दाखवतो तुम्हाला. आणि मित्र अशा प्रकारे समोर पाकिस्तानचा झेंडा बनवले. विषय असा असतं की आपली जेव्हा दौड येतं त्याच्या पायाने आपल्याला डायरेक्ट पुसात असतं झेंडा, कारण नाला एक पाकिस्तान आहे. आणि सर्वजण आता हळूहळू गोळा झालेले आहेत आणि अर्ध्या तिकडे गेलेत आपलं भाऊ, म्हणून थोडीशी तुम्हाला संख्या कमी दिसेल. ठीक आहे, सर्वांना जय शिवराय. आज आपण आपल्या गावामध्ये दुर्गामाता दौड घेत आहोत बरोबर. या ध्वजाच्या रूपाने साक्षात शिवछत्रपती आणि संभाजी महाराज आज आपल्या गावात आहेत, त्यांचं अधिष्ठान आहे. हे आपण आपल्या चित्तात ठेवून आपल्याला आपली दौड पूर्ण करायची. दुर्गामाता दौड म्हणजे काय तर शिवछत्रपती पोटात असताना आऊसाहेबांनी जे मागणं मागितलेलं ते स्वतःसाठी न मागता, त्या भोसले कुळासाठी न मागता, या संपूर्ण हिंदू समाजासाठी मागितलेलं बरोबर ना. त्यांनी काय मागितलेलं? त्यांनी पैसा अडका धनसंपत्ती मागितली का? अजिबात नाही. त्यांनी काय मागितलं की आई मला असा पुत्र दे जो या पाची पाचशांना मातीत गाडून स्वतःचं राज्य निर्माण करेल, म्हणजेच काय तर रयतेचं राज्य निर्माण करेल. याचा पुरावा काय बरं की आऊसाहेबांनी हेच मागितलं असेल? याचा पुरावा म्हणजे साक्षात शिवछत्रपतींचं समग्र जीवन आहे. त्यांचं चरित्र बघाल तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल, देव देश धर्म. अख्खं आयुष्य त्यांनी या राष्ट्रासाठी, या देवासाठी, या धर्मासाठी पूर्णपणे वाहून दिलेलं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा त्याच मार्गावरती चालून आपला देह अर्पण केला बरोबर ना. मग गोष्ट अशी आणि प्रश्न असा की त्या त्यागाची आपल्याला जाणीव आहे का हो? तो त्याग आपण विसरत चाललो आहोत. हा त्याग, ती निष्ठा, तो आदर्श आपल्या हिंदूंमध्ये उतरावा, प्रत्येकाच्या चित्तामध्ये तो उतरावा. हिंदूंच्या डाव्या उजव्या काळजात तांबड्या पांढऱ्या पेशीत रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये तो उतरावा. यासाठी आपण ही दुर्गामाता दौड काढत असतो, हे उपक्रम करत असतो. आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींनी हा मार्ग आपल्याला दाखवून दिलेला आहे. जो शिवछत्रपतींनी जो मार्ग निर्माण केलेला त्यावेळेला हिंदवी स्वराज्याचा, तोच प्रवाह उत्पन्न करण्याचं काम म्हणजे हे गडकोट मोहीम, आपला धर्मवीर बलिदान मास आणि दुर्गामाता दौड आहे. आपण आता ध्वज चढवणार आहोत. ध्वज चढवल्यानंतर आपण सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे. कोणी रांग मोडायची नाही आहे. आणि जे पद्य असतील, श्लोक असतील ते खड्या आवाजात म्हणायचे. जय शिवराय की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.
एकविरा माऊली एक दार उघड जीवदानी माऊली एक दार उघड स्वराज्य हो या मर्दानुर देशासाठी जगायचं र स्वराज्य हो या मर्दानुर देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र शुभानं सांगावा धाडलाय र शुभानं सांगावा धाडलाय र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी झुंजायचं र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी झुंजायचं र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी झुंजायचं र पडली तर मारायचं र धर्मासाठी झुंजायचं र तोरणा घेऊन राजान तोरणा घेऊन राजान तोरण बांधलं राज्याचं तोरण बांधलं राजाचं आई भवानीच्या पुण्याईचं आई भवानीच्या पुण्याईचं स्वराज्य हो या मर्दानुर देशासाठी जगायचं र स्वराज्य हो या मर्दानी र देशासाठी जगायचं र साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार निशान भगवे भुवर भडके तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा लढता लढता पडला पट्टा तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा लढता लढता पडला पट्टा परी नाही धीरच सोडणार परी नाही धीरच सोडणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार संताजी धनाजी रणात दिसता संताजी धनाजी रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता संताजी धनाजी रणात दिसता संताजी धनाजी रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता गोड नाही पाणीच पिणार गोड नाही पाणीच पिणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार दारुगड आहे दारुगड दारुगड आहे दारुगड दारुगड आहे दारुगड दारुगड आहे दारुगड अलक्ष्यपूर भवानी एक दारुगड अंबा माता दुर्गा माता एक है दुर्गा माता काली माता एक है काली माता लक्ष्मी माता एक है लक्ष्मी माता गंगा माता हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनी गावर संग्रामाला आई भवानी प्रसन्न होऊन देई साक्षात्कार देई साक्षात्कार देव प्रतिज्ञा शिवदेहाची नको आता माघार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार राजपुती बाणा जागे तेज व प्रताप राणा दिखा दिया राजपूती बाणा हुआ महासंग्राम जागो जागो रे जागो तो एक बार हिंदू जागो रे जागो तो एक बार हिंदू जागो रे जागे ते गुरु गोविंद प्यारे जागे ते गुरु गोविंद प्यारे सत श्री अकाल के नगे ते नारे सत श्री अकाल के लगे तन जो बोले सोनिया सत श्री अकाल जागे ते गुरु
गोविंद प्यारे, लगे ते गुरु गोविंद प्यारे, सत श्री अकाल के लगे ते नारे, सत श्री अकाल के लगे ते नारे, मचा दिया गुरुद्वारा जागो जागो रे, मचा दिया गुरुद्वार जागो जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, भारता आम्ही तुलाच दैव मानतो, तूच धर्म तूच मोक्ष एक जाणतो, रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा, याच भूमीवरी प्राण गेला तरी आमुची वीर गाथा उरे, मद आम्ही हिंदू करे, दुश्मनांना बरे का परे, देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे, मृत्युरामा पुढे घाबरे, आम्ही हिंदू करे, दुश्मनांना बरे का परे, देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, पार्वती पते हर हर महादेव महादेव महादेव, जय हनुमान, जय जय श्री राम, जय जय हनुमान, जय जय श्री राम, जय 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 हनुमान, जय जय श्री राम, जय भवानी जय शिवराय, 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 तू रक्षले देशाला, न्याय नीती आदर्शाला, तू जागविले धर्माला, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, तू प्रेरक नवतरुणांचा, तू प्रतीक चारित्र्याचा, तू प्रेरक नवतरुणांचा, तू प्रतीक चारित्र्याचा, राष्ट्रपुरुष या देशाचा, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, आरती सौगवती, शब्द सोपनी दिला, तरीही तो ठरो करा, म्हणून निरावरंक हो, ही ते परंपरा, पितृवचन पाळण्या, विजयवास रघुपती, ही अनादि संस्कृती, रोज अरुण चंद्रमा, आरती सौगवती, धर्मराज तोतया, भीम पार्थ वंदिती, देवसूत होऊन. देवांनो, आपल्या गावात मला वाटतं 4थं वर्ष असेल ना दौडीचं. पुढच्या वर्षी जास्तीत जास्त संख्येने प्रयत्न करूया. शिवछत्रपतींच्या पायाशी या हिंदू समाजाला, या गावातल्या तरुणांना मी आणण्याचा प्रयत्न करीन आणि पुढच्या वर्षी जास्तीत जास्त संख्येने आणण्याचा प्रयत्न करीन.
हे काम मी करणार असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वरती करा बरं. बघा तुम्ही शिवछत्रपतींच्या समोर हात उभे करता, याची जाणीव ठेवून पुढच्या वर्षी जास्तीत जास्त जोर लावा. ह्याचं कारण असं, आपला हिंदू समाज, संपूर्ण हिंदू समाज म्हणतोय, निद्रिस्त आहे. त्याला जागा करावं लागतं. हिंदूंमध्ये राष्ट्रीयत्व नसतं, ते जागा करावं लागतं. हिंदूंना डोळे आहेत पण हिंदूंना दृष्टी नाही आहे. हिंदूंना हात आहेत पण ते स्वतःच्या भावाचे गळे कापण्यासाठीच आपण वापरतो, ते शत्रूची मान खुंटण्यासाठी, तोडण्यासाठी आपण वापरत नाही. ही चूक आपल्याला दुरुस्त करायची. त्याचा मार्ग केवळ आणि केवळ एकच आहे, ते म्हणजे शिवछत्रपती संभाजी महाराजांचा तो हिंदवी स्वराज्याचा प्रवाह. काही श्लोक घेते, पद्य घेतले, बरोबर. त्यातलं एक आपण पद्य, एक घोषणा सारखे सारखे म्हणत होतो, दार उघड आहे दार उघड, दार उघड आहे दार उघड. हे काय आहे बरं? आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभली, बरोबर ना. त्याच परंपरेमधले एक संत एकनाथ महाराज, शेवटी संतच ते. आईचं काळीच 450 वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वी जो इस्लामचा अनन्वित अत्याचार या हिंदुस्थानावरती चाललेला, आपण म्हणतो ना पूर्ण हिंदुस्थान हिरवागार पडलेला. कोणी यायचं, गावात घुसायचं, जाळपोळ करायची, आया बहिणींना उचलून घेऊन जायचं, गुराढोरांना उचलून घेऊन जायचं, कत्तली करायच्या. हे सगळं त्यांना बघवलं नाही. शेवटी त्यांनी त्या देवीकडे मागणं मागितलं. काय मागितलं बरं? त्यांनी एकच मागणं मागितलं. त्यांनी त्या देवीकडे एकच साकडं घातलं. काय घातलं? दार उघड, दार उघड बाई, दार उघड, दार उघड आहे दार उघड. तुळजाभवानी आहे दार उघड, रावण मातलाय दार उघड, कोल्हासूर मातलाय दार उघड, यवन मातलाय दार उघड. आई तू जगदंबा ना, तू या 8 हातांनी सर्वांचं रक्षण करतेस ना. आम्ही तुझे भक्त, तुझीच लेकरं आहोत, तरी सुद्धा आमच्यावरती इतक्या अत्याचार होत आहेत. आई दार उघड, तू पुनर्जन्म घे. शेवटी ती भगवती देवी आपल्या लेकराचं गारणं ऐकलं तिने आणि साक्षात जगदंबेच्या स्वरूपात, जिजाऊंच्या रूपात त्यांनी जन्म घेतला. आऊसाहेबांचं काळीज आहे ना, आपण हिंदू समाजाने अजूनही समजून घेतलेलं नाही आहे. शिवछत्रपतींना आपण भगवंताच्या स्थानी मानतो, बरोबर ना. तुम्ही कधी विचार केला आहे का, त्या शिवछत्रपतींमध्ये, त्या संभाजी महाराजांमध्ये जी आग रग धग आहे ना, तो लढाऊपणा, तो चढाऊपणा, हे जे प्रखरता आहे ना, ती कुठून आली बरं? कधी याचा विचार केलाय? ती प्रखरता, ती लढाऊ, ती आग रग धग, ती सगळी जिजामातेकडनं आलेली आहे. एक गोष्ट कायम लक्षात घ्या, आपल्याकडे गर्भसंस्कार असतात, माहिती आहे ना तुम्हाला. डोळे पुरवणे हा सुद्धा एक गर्भसंस्काराचा त्यातला भाग आहे, बरोबर. अशाच एका नवरात्रीमध्ये त्या आऊसाहेबांनी देवीकडे मागणं मागितलं. काय मागितलं? ते स्वतःसाठी न मागता या हिंदू समाजासाठी मागितलं, बरोबर ना. तेच मागणं मागण्याचं काम आपण आज करतोय. पण एक तुम्हाला गोष्ट सांगू, त्या आऊसाहेबांना, त्या शिवछत्रपतींना, त्या संभाजी महाराजांना काय गरज होती हो? तुम्हाला माहिती आहे, शिवछत्रपती आऊसाहेबांचे 6वे अपत्य होते. पहिलं अपत्य छत्रपती संभाजी महाराज, संभाजीराजे, ते कनकगिरीच्या लढाईमध्ये त्या अफजल खानाने त्यांना फितुरीने मारलं, बरोबर. त्याच्यानंतर 4 मुलं झाली, ती मांडीवरतीच गेली. त्यानंतर ते शिवछत्रपती आहेत. तुम्ही विचार करा, एकुलता एक मुलगा आहे आपला. आज आपल्या पोरांना जरा जरी खर्चटलं तरी आपण त्यांना गोंजारत बसतो, बरोबर की नाही. तुम्ही विचार करा, अरे त्या एकुलता एका पोराला या देशासाठी, या देवासाठी, धर्मासाठी वाहून देणं ही खायची गोष्ट आहे का हो? साधी गोष्ट आहे? अजिबात नाही. त्यासाठी काळीज आहे ना, हे पूर्ण त्या सह्याद्रीसारखं कठीण लागतं. एक गोष्ट ध्यानात घ्या, नवरात्र म्हणजे केवळ गरबा आणि दांडिया नाही, तो त्या देवीचा जागर आहे, शक्तीचा जागर आहे. आपली देवीची रूप आहेत, माहिती आहे तुम्हाला. आपल्या भगवंतांची रूप आहेत. आपल्या मंदिरांमध्ये जेवढे देव आहेत, एकही देव आपला निशस्त्र आहे का हो? नाही ना. मग आपण का हत्यारा टाकतोय? बरोबर बोलतोय मी. एक गोष्ट लक्षात घ्या, अहिंसा ही माणसाला कधी जिवंत ठेवू शकत नाही. आपले बापू म्हणायचे, कोणी एकाने एक गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा, बरोबर ना. आता मी तुम्हाला विचारतो, एखाद्याने जर का तुमचा गळा चिरायचा ठरवलेला असेल, तुमच्याकडे दुसरा गळा आहे का पुढे करायला? नाही ना. एक गोष्ट ध्यानात घ्या, शिवछत्रपतींवरती चालून आलेल्या अफजल खानाचं हृदय परिवर्तन कधीच होत नसतं. त्याचं हृदय फाडावंच लागतं, तर आणि तरच हा देव आणि देश धर्म टिकणार आहे. आपण या स्त्रियांचा काळीज, त्या देवीचा काळीज कधीच समजून घेतलं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक गीत आहे, त्या गीताचा
एक पद्य आहे, त्या पद्यातलं एक कडवं तुम्हाला सांगतो. त्यानिमित्ताने तुम्हाला त्यावेळेच्या माता भगिनींची जी उरातली आग होती ना ती कळेल. ते गीत असं आहे की शिवरायासाठी सौभाग्यही मळवायला, एकुलता एकची पुत्र तोही पण गमवायला, तत्पर ज्या असती माता धन्य धन्य साध्वी विदुला, मुकुले आपुले जरी बाळ सुखी राहो शिवभूपाळ, सुखी असो देश चिरकाळ, हा ध्यास ज्यांच्याच चित्ता एक काळ ऐसा होता. अरे म्हणजे त्या शिवरायांसाठी, या देवदेश धर्मासाठी माझा नवरा गेला, माझा मुलगा गेला तरी बेहतर, पण ही हिंदवी स्वराज्याची सेवा ही घडलीच पाहिजे. एक गोष्ट ध्यानात घ्या, आपण स्त्रियांना खूप कमजोर समजतो, तसं नाही आहे. तुम्ही कधी त्यांच्याकडे बघितलं आहे का? त्यांना तुम्ही समजून घेतलं आहे का? ती त्या देवीचीच रूप आहेत. हिंदवी स्वराज्याची सेवा कशी करायची ना, ती निष्ठा आपल्यामध्ये कशी बाणवायची ना, हा आदर्श आपल्याला शिवछत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, शिवा काशीत या सर्वांनी घालून दिलंच आहे. पण त्यासोबत या माता भगिनींनी सुद्धा घालून दिलं आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीचं लग्न होतं ती आपल्या सासरी जाते, बरोबर, सुखाचा संसार चालू असतो. पण त्यानंतर आपला नवरा कसाही पदरात पडू दे, ती त्याची साथ सोडते का हो? सोडते? नवरा दारुडा असू दे, मारझोड करणारा असू दे, तिचे लाड पुरवणारा असू दे, बरोबर, कसाही असू दे, ती त्या घरादाराची, ती त्यांची साथ सोडते का मुला लेकरांची? नाही ना. ही निष्ठा आहे त्यांची या संसाराप्रती. ती निष्ठा आपल्यामध्ये ती भिनवली पाहिजे आपण. देवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा आमचा जन्म या हिंदुस्थानात होण्यामागे खूप मोठं कारण आहे. त्या अमेरिकेत झाला असता, त्या पाकिस्तानमध्ये झाला असता, बरोबर की नाही? इतकंच काय त्या श्रीलंकेमध्ये झाला असता, त्या आफ्रिकेत झाला असता, पण तुमचा आमचा जन्म या हिंदुस्थानात झाला. हिंदुस्थानात सुद्धा हिंदवी स्वराज्यात या महाराष्ट्रात झाला, महाराष्ट्रात सुद्धा या हिंदवी स्वराज्याच्या कर्मभूमीमध्ये झाला, बरोबर की नाही? याचं कारण माहिती आहे तुम्हाला काय? आपल्या गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण एक गोष्ट सांगतात की मनुष्य जेव्हा मरतो ना, त्या मरताना ज्या इच्छा आकांक्षा घेऊन मरतो ना, त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच त्याचा पुनर्जन्म होत असतो. आपणही 350 वर्षापूर्वी शिवछत्रपतींसाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून, जसं त्या खारुताईने रामसेतू बांधताना मदत केलेली, तशीच आपण मदत केली असेल. आपण शिवछत्रपतींसोबत उभे राहिलो असू, गावातली सेवा केली असेल, सैन्यासाठी सेवा केली असेल, काही केलं असेल, पण सेवा नक्कीच केली असेल. अरे तीच इच्छा, तीच आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झालाय, हे कदापि विसरू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर का धर्माची, देशाची, देवाची सेवा नाही केली ना, तर पुढचा काळ खूप भयानक असणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या शिवछत्रपतींनी, त्यांना काय गरज होती एवढं सगळं करायची? त्यांनी ठरवलं असतं तर राजासारखे जगले असते ना. त्यांनी शिवछत्रपतींनी आपलं, आपण म्हणतो की त्यांनी सुवर्ण सिंहासन निर्माण केलं, बरोबर की नाही? हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते राजा म्हणून मिरवायला केलं का हो? अजिबात नाही. आपल्या गावातले देव टिकावे, आपल्या गावातलं घर टिकावी, आपल्या कपाळावरील, येणाऱ्या पिढ्यांच्या कपाळावरील कुंकू टिकावं, बरोबर, आया बहिणीच्या गळ्यातलं मंगळसूत्र टिकावं, तुमची आमची आडनावं टिकावी, यासाठीच आपल्या बापदाद्यांनी खस्ता खाल्ल्यात. हा जो मलंगड दिसतोय ना, तुम्हाला माहिती आहे, त्या मलंगडावरती जेवढे मावळे होते ना, त्या सेवेकरांचीच आपण वंशज आहोत. मग हे आपण का विसरतो आहोत? देवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा देह आहे ना, शिवछत्रपतींचं एक वाक्य आहे, भगवंताने काया दिली त्याचे सार्थक झाले पाहिजे. म्हणजे काय? हा देह नश्वर आहे, सर्वांनाच माहिती आहे, पण या देहात ना जर का या मातृभूमीची सेवाच घडत नसेल, आपण आपल्या आईबापाचे पांग फेडतो, बरोबर नाही? ऋण फेडतो, बरोबर. अरे मग जी माती, ही धरणी माता, जिच्यावरती आपण नांगर फिरवून पूर्ण अन्नधान्यावरती जगतो, तिचं सुद्धा रक्षण केलंच पाहिजे ना. विचार करा, जर का आपण शिवछत्रपतींना विसरलो, आपण विसरलेलो कधी माहिती आहे? जर का विसरलो नसतो तर आपण पारतंत्र्यात पूर्ण गेलोच नसतो. शिवछत्रपतींनी जो प्रवाह निर्माण केलेला, तो प्रवाह विसरलो म्हणून हे इंग्रजांनी पुन्हा आपल्यावरती राज्य केलं. आजच्या घडीला सुद्धा तसंच आहे. आपण म्हणायचो की 350 वर्षापूर्वी हिंदुस्थान हिरवागार पडलेला, आज पुन्हा तो हिरवागार पडत चाललाय. तुम्ही लव जिहासारखे विषय बघताय, बरोबर ना? लँड जिहासारखे विषय बघताय, हे त्याचंच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हिंदू हा ना विसरवळा असतो, पण ते नाही आहेत. 711 मोहम्मद बिनच्या कासिमच्या स्वारीपासून ते आज तागत इस्लाम हा देशाला नष्ट करण्यासाठी हा जगतोय. त्याची ती वकवक हिंदूंना संपवण्याची, या देवदेश धर्माला संपवण्याची, ती अजूनही त्यांच्या उरामध्ये. पण आपण आपल्या उरामध्ये शिवछत्रपती आहेत का? आपण त्यांना जिवंत ठेवले, जागृत केले,
ते जागृत करण्याचं काम म्हणजे ही दुर्गामाता दौड आहे, हे उपक्रम आहेत, गडकोट मोहीम आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, पुनर्जन्म तुमचा झाला आहे या देव देश धर्माची सेवा करण्यासाठीच झालं आहे, हे कायमस्वरूपी लक्षात घ्या. आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी जे आपल्यासाठी करून ठेवले, आपण त्याच्यामध्ये भर घालतो ना का त्याच्यावरती राखरांगोळी करून त्याच्यावरती पाणी सोडतो? काय करतो आपण? त्यांनी जेवढं निर्माण केलं आपल्यासाठी ते वाढवण्याचं काम करतो ना. अरे मग शिवछत्रपती सुद्धा आपल्याला आई वडिलांसारखेच आहेत ना. मग त्यांनी जे निर्माण केलेलं ते कुठे गेलं? ते टिकवायची जबाबदारी कोणाची आहे? तुमची आमचीच आहे ना. मग हे आपण का विसरतो? भगवंतांनो, सेवा ही घडलीच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. आज आपण आपल्यातली भांडणं बाजूला ठेवून, गावागावातली भांडणं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे, तर आणि तरच आपण टिकून राहू. लव जिहाद सारखे खूप भयानक विषय आपल्या हिंदू समाजासमोर तोंड वासून उभे आहेत, त्याच्यावरती मात केली पाहिजे. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराघरात शिवचरित्र हे वाचलं गेलंच पाहिजे. माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही शिवचरित्र वाचलंय का कधी? वाचा. जास्त महाग येत नाही, 1200पर्यंत 1000 रुपयापर्यंत येतं. ते वाचा, गावामध्ये पारायण करा. अरे ज्यांच्यामुळे देव देश धर्म टिकला त्यांचंच पारायण जर का आपल्यावरती होत असेल तर मग शक्तीचं अधिष्ठान कसं राहील आपल्यावरती? आपण म्हणतो भक्ती आणि शक्ती कधीच बनायचं, एकदम कडव्या निष्ठेने चालणारा पाईक बनायचं. यासाठी ती गडकोट मोहीम आहे. तर ह्या वर्षी आपल्या गावातना कमीत कमी 10 पोरं तरी आली पाहिजेत त्या गडकोट मोहिमेसाठी. तुम्हाला एक सांगू का, त्या गडकोट मोहिमेमध्ये असंच असतं. पुढे शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातला तो भगवा ध्वज, त्याच्यामागे शस्त्रपथक, त्याच्यामागे पूर्ण आपण चालत असतो. देव देश धर्माप्रती भक्तिगीता बोर्ड म्हणत आपण चालत असतो. चालण्याचा मार्ग आहे त्यांनी दाखवून दिलेला, त्या मार्गावर चालणं आपलं काम आहे. मी यावर्षी गडकोट मोहिमेला येणार किंवा मी माझ्या मित्राला सोबत घेऊन येणार किंवा मी प्रयत्न करणार त्यासाठी, असं किती जण त्यांनी हात वरती करा. नक्की येणार ना तुम्ही? आपण आता थांबूया आणि मग आरती घेऊन त्यानंतर सांगता करूया. आणि उद्या आपली जशी आज आपल्या गावामध्ये दौड झाली तशीच दुर्गामाता महादौड पूर्ण आपल्या तालुक्याची अंबरनाथला असणार आहे. महालक्ष्मी नगर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे स्टेशनला, तिकडून ते प्राचीन शिव मंदिर असा आपला मार्ग असणार आहे. सकाळी 6:30ची वेळ आहे. तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण उपवास करतो बरोबर ना, पण तो उपवास सोडलाच नाही तर तो उपवास पूर्ण होईल का हो? किंवा त्याचं अधिष्ठानच केलं नाही आपण नंतर ते पूर्ण होईल नाही ना. तसंच आहे, आपण दौडी घेतल्या सगळीकडे, पण आपण ज्या मुख्य दौडीमध्ये सहभागी झालो नाही तर हे काम अपूर्ण राहणार. प्रयत्न करा जास्तीत जास्त संख्येने. सणवार आहे, सगळं मान्य आहे, पण आपण आपल्या आयुष्यातला 1-2-3 तास या कार्यासाठी नक्कीच देऊ शकतो. जय शिवराय. घेतोय सर्वांनी खड्या आवाजात म्हणायचं, आई राजा उद उद, आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, 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 आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला, 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 आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, 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 आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला, आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. मित्र, अशा प्रकारे मग काय आजची दौड आपली समाप्त झालेली आहे. डायरेक्ट आता भेटू उद्या महादौडला विषय कसा एकदम टॉपचाच असणार आहे. मग उद्या ऑर्डर बिडर काही जाऊ नको, नाही जाणार आमचा बऱ्याच असं माहीत आहे, कारण उद्या सगळी सुट्ट्या करतील. विषय गंभीर आहे. करण भाई बोलतं लय वर्षानंतर बोलतं आपशे दिसले, बोलतं आपशे आपण बोलतं भाई पाण्यानं बोलतं पाय धावाच जात बोलतं. मला बस का बाबा, शाबास, ताकद आहे. नाही वसारण बिलकुल असं पाणीच नाही. खूप वर्ष पहिले असं पाणी होतं. असा विषय मित्र. करण दादाचा आमचा अचानक काय मूड होईल काय सांगता ये नाही, पण जाऊन दे, आहेत त्या गोष्टी बऱ्या आहेत का करण दा. हां
मातीशीच उरलेला माणूस आता डायलॉग मारील तो, पण बरा झाला अजून मारला नाही त्यांनी. नाही ही बघ कशी धावतले. माझं नाव काय तुझं? कनिष्का कनिष्का पूर्ण. कनिष्का उत्तम जाधव. कधीपासून इथे दौडला तू? रोज येते का? आज तू काही बोलत नव्हती जोरान का? सर्दी झाली का? आपला सुरसुर सुरसुर करीत होती. दुसरीला दुसरीलाच तू? कुठल्या शाळेनस? बालगुरू कुठल्या? बालगुरू. भाई दुसरीला ती रोज दौडला येते ना भाई. हो. पाय दुखत नाही का तुझं? थोडं पण नाही. सकाळची कितीला उठतस? हा? कितीला उठते सकाळी? सकाळी पप्पा उठत 5:45 नाही तर 7 असं उठत असतात. मग शाळेत जात नाही का तू आता? दीडला अजून. धीरला जाशील? डेंजरस भाई तू. मग कालच लगावा जातं? क्लास बंद का सध्या? आता म्हणजे यो क्लास सोडला, दुसरा क्लास आता जे ग्रामर येते आमचा. हा का? आमच्या मम्मीचा बाऊस. मामा बोल ना भाई. मग तसं नाव. कारण भाई आपला आवाज फिका आहे का? उद्या येशील ना? मग हो येईन. माझा ओढला येईन ना. युवा पिढी झोपली ना. हो हो. हे ओळखतं ना तुला इथं पण? मग मग फेमस आहे. तू गरबा कशी गेलत? इथं मी क्लासला यायचो रोज. क्लासला याची? दर रविवारी. कसली क्लास? पेटीची. पीटीची का? पेटी पेटी. पेटी? त्या पेटी वेळेला- हा. उद्या येशील ना? हो. उद्या काय मलुगरा का? येस येस. यस यस ना. तलवार कुठली वाली घेशील? मोठी वाली की छोटी वाली? मोठी. मोठी ना. अरे बायचा विषय एकदम टॉपचा. तर ठीक आहे चला मित्र, मग काय आता फायनली आजची व्हिडिओ आपण इथं थांबू. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब डायरेक्ट करून टाका. बाय बोल जय शिवराय. जय शिवराय. चला मग मित्र, तो वाघ एक जय श्रीराम.